माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेतले जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. येश शरीरे भव मे दयालू. तू माझ्या यशकीर्ती रूपी शरीरावर दया कर. मला खाऊन ते उज्ज्वल ठेव. माझ्या पुढच्या पिढीने असे कधी म्हणता कामा नये की आमच्या आजोबा पंजोबा एका गोमातेचे रक्षण करू शकले नाही. त्यांना प्राणाचा खूप मोह झाला. सत्कीर्ती एक खूप मोठे जीवनमौल्य. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे समर्थ म्हणतात. भगवंताने अर्जुनाला पण हेच सांगितले की अर्जुना, लोक तुझी निंदा करतील, तुझ्याबद्दल वाईट बोलतील. अरे क्षत्रियाला यापेक्षा वाईट आणखी ते काय असू शकते. तर सिंह शेवटी म्हणाला, राजा आता तुला मरायचेच आहे तर मी काय सांगू. तू मरणारच तयार हो. महाराज दिलीपाचे गुडघे टेकले, डोळे मिटले, मनातल्या मनात गुरुदेवाचे स्मरण केले आणि सिंहाला म्हणाला, आता तू माझ्यावर झडप घालू शकतो. काय आश्चर्य. आकाश मंडळातून पुष्पवृष्टी झाली. राजा दिलीप चक्रावून गेले. समोर पाहिले तर त्या ठिकाणी शिव नव्हता, साक्षात कामधेनू उभी. तिच्याजवळ नंदिनी. कामधेनू म्हणाली, तू धन्य राजा, तुझ्या हातून माझा अपराध घडला होता म्हणून मी तुझी परीक्षा घेतली. आता तू नंदिनीचे दूध काढ आणि प्राशन कर. त्या योगे तुला परम प्रतापी पुत्र होईल आणि उगाच वेळ दौडू नको. राजा दिलीपाच्या जागी आपण असतो तर लगबगीने दूध पिण्याकरिता पुढे धावलो असतो. पण पुत्र प्राप्ती करता अत्यंत उत्सुक असलेला दिलीप सुद्धा किती विवेकी होता बघा. तो म्हणाला, नंदिनीच्या दुधावरती पहिला अधिकार माझा नाही, तिच्या वासराचा. आधी मी नंदिनीला आश्रमात घेऊन जाईन. पहिल्यांदा वासरू पोटभर दूध पिईल. वासराचे पोट भरल्यावर शिल्लक राहिलेले दूध मी गुरुदेवाच्या पुढे ठेवीन आणि त्यातील जे दूध ते मला देतील त्याचा प्रसाद म्हणून मी स्वीकार करेल. मी सेवक असल्याने परस्पर दूध प्राशन करता येणार नाही. आपल्या भारतीय संकल्पना जरा समजावून घ्या. जीवनाची उत्तुंगता काय चीज असते हे कधीतरी आपल्याला कळले का हो? कळले पाहिजे. गाईच्या दुधावर पहिला अधिकार वासराचा, हे लक्षात ठेव. कामधेनू म्हणते, राजा तुझे जीवन धन्य, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण. राजा दिलीप आश्रमात परत जातो. तो जेव्हा गुरुदेव वशिष्ठांना सारे निवेदन करू लागतो तेव्हा गुरुदेव म्हणतात, इथे बसल्या बसल्या मी सगळे बघत होतो. राजन, तुमचे व्रत पूर्ण झाले. या नंदिनीने दूध तुम्ही प्राशन करा. त्या योगी आपणास एक प्रतापी पुत्र होईल. त्याची कीर्ती यावत चंद्र दिवा करवू राहील. महाराज दिलीपाच्या या परमप्रतापी पुत्राचे नाव होते काय सांगा बरं? रघु. महाराज रघु आता आपण बघूया. या रघुच्या नावाने रामाचा वंश मंडित झाला. रघुचे नाव घेताच भरताला आणि रामचंद्राला भरते येते. आपण रघुच्या वंशज आहोत याचा त्यांना अभिमान वाटतो. स्वतःला राघव म्हणून घेताना रामचंद्रांना आनंद होतो. माणसाने जीवनात असे नाव कमवावे की आपल्या पुढील पिढ्यांना त्या नावाचा गौरव वाटावा. आपल्या जीवनात असे काही घडले आहे की याचे थोडे चिंतन करीत जा. आपण वाचत असलेली रामकथा म्हणजे आपले प्रशिक्षण शिबिर आहे. माझ्या जीवनामध्ये माझ्या शक्तीनुसार मी असे एखादे सत्कर्म केले आहे की काय, त्याचा विचार, त्याचा पुढील पिढ्यांना अभिमान वाटेल. केवळ एखाद्या दुकानाच्या कट्ट्यावर बसून विड्या उडीत बसत गप्पा मारत जर जगत असू तर आपल्या कोणत्या गोष्टीचा अभिमान पुढच्या पिढीने बाळगायचा हा प्रश्न नाही का? महाराणी सुदक्षिणेने ज्या रघुला जन्म दिला त्याचे काय म्हणून वर्णन करावे. रघु हे संपूर्ण समुद्र वलयांकित भूमंडळाचे स्वामी. त्यांचा दिग्विजय ही एक अद्भुत गोष्ट. त्यांचा दरारा मोठा विलक्षण अपार संपत्ती त्यांनी मिळवली. दर 3 ते 5 वर्षाने रघु महाराज विश्वजित नावाचा यज्ञ करतात. या यज्ञामध्ये सगळे काही दान करतात, सारी संपत्ती देऊन टाकतात. हे लक्षात ठेवा. 2 कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि 5,000चे दान देऊन पुन्हा ताजेतवाने झाले. असले ते दानशूर नव्हते. स्वतःची वैयक्तिक संपत्ती म्हणजे घरात एकही भांडे शिल्लक न ठेवता विश्वजित यज्ञात सारे देऊन टाकेल. केवळ पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तेवढे शिल्लक असे कालिदास वर्णन करतात. समून्मये वीत हिरण्यमयत्वात् पात्रे निदान अर्ध्य मन अर्धे शिलाः श्रुत प्रकाशम येशसा प्रकाशः प्रत्युच्च जगामा तिथिमाथि तय्य तिथिमद अतिथि तय्य
एकदा रघुचा विश्वजित यज्ञ आटोपला. 2 दिवसाच्या पश्चात रघु आपल्या घराकडे असताना वार्ता मिळाली की दारावर कुणी ब्रह्मचारी आलाय. त्याचे नाव गौस महाराजांचा त्याचा परिचय पण आहे. रघु महाराज त्याच्या स्वागताकरिता निघाले. मातीच्या भांड्यामध्ये मधुपर्क आदी सामग्री ते घेतात. मातीच्या भांड्यातून का घेतली? घरात 18 विश्व दारिद्र्य होते का? खूप खूप संपत्ती होती, पण यज्ञात सगळे लोकांना देऊन टाकले. त्यामुळे घरात भांडे सुद्धा शिल्लक नाही. उपयोग शून्यता कशाला म्हणतात ते रघुकडून शिकावे. अत्यंत प्रसन्न मनाने ते कौत्साचे स्वागत करतात. कौत्स हा ज्ञानाचा प्रकाश, तर रघु हा यश कीर्तीचा प्रकाश. मधुपर्क देऊन स्वागत केले. कौत्स मुनींना त्यांच्या शिक्षण संस्थेविषयी आस्थापूर्वक विचारले. एका सम्राटाने आपल्या राज्यातील शिक्षण संस्थाची किती काळजी घ्यावी. अत्यंत प्रसन्न मुद्रेने ते त्या कौत्सा नामक ब्रह्मचार्याला विचारतात, तुझ्या गुरुदेवाने तुला पाठवले आहे का? अरे कौत्सा, मी मागील वेळीस तुमच्या आश्रमामध्ये आलो होतो. त्यावेळेला एक हरणी गर्भवती होती. तिचे बाळांपण ठीक झाले ना? किच्चित मुर्गी नाम अनघा प्रसूती. कालिदास वाचल्याशिवाय भारतीय संस्कृती कधीच कळणार नाही. आपल्या संस्कृतीत रंग भरून कालिदासाने जे शिल्प उभे केले अजिंठ्याच्या शिल्पकलेसारखे अमर. कौत्साने आश्रमातील सर्वतमान निवेदन केले. रघु महाराजांनी त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा तो म्हणाला, एका कामाकरता आलो होतो, पण येता येता ऐकले की आपण नुकताच विश्वजित यज्ञ केला. मग विचार केले, आलो तर आपली भेट घ्यावी. रघुच्या लक्षात आलं की भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. आश्रमातील ब्रह्मचार्यांना भिक्षा मागण्याचा अधिकार म्हणा. महाराज रघु त्याला म्हणतात, तू संकोच करू नको. तुझ्या मनात येताना नेमका काय येत होता ते सांग. कौत्स म्हणाला, आश्रमामध्ये माझे 14 विद्यांचे शिक्षण पूर्ण झाले. मी गुरुदेवांना पुन्हा पुन्हा विचारले की दक्षिणा काय देऊ. माझे विचारणे त्यांना आवडले नसावे. ते मला वैतागून म्हणाले, तुला द्यावेसे वाटते ना, मग मला आश्रमातला 14 करोड सुवर्ण मुद्रांची आवश्यकता आहे. आता एवढे द्रव्य कुठून आणणार? म्हणून मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो होतो, पण येथे आल्यावर कळले की नुकताच आपला विश्वजित यज्ञ पूर्ण केला. आता आपल्याजवळ काही नाही. पण मी विचार केला, राजाकडे केवळ मागण्यासाठीच आहे काय? नुसते भेटायला काय म्हणून हरकत आहे? पण तुम्ही मला दडपण आणू नका, मी याचक म्हणून आलेलो नाही. रघुचा चेहरा विचाराधीन झाला. ते म्हणाले, कौत्सा, आपल्या दारी येऊन एखाद्याने मागितले तरच आम्ही दिले. आता जेवढे मागितले तेवढेच दिले असे कधी घडत नाही. तुझ्या मनात होते ना, मग तुझी अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य मानतो. फक्त तुला मी एक विनंती करतो की मला 3 दिवसाचा अवधी दे. 3 रात्र तू आमच्या अग्निहोत्र गृहात मुक्काम कर. कौत्स म्हणतो, नाही महाराज, तुम्ही आता रघु महाराज झालात म्हणतात, मी तुला आता तसे जाऊ देणार नाही. शासकीय खजिना द्रव्याने तुडुंब भरला होता, परंतु हे दान वैयक्तिक संपत्तीतून द्यायचे होते. पत्नीने रघु महाराजांना विचारले, मी माझ्या माहेरी निरोप पाठवू का? तेथून मिळू शकतील. आत्ताचा एखादा तरुण असता तर म्हणाला असता, वा, झकास आयडिया आहे, तेवढा फ्रीज आणि VCR पण मागून घे. मग बघा आत्ताची पिढी तसं नाही हो. वस्तुतः मला जीवनात पत्नीचा लाभ झाला हा अनमोल लाभ आहे. सासूरवाडीच्या जीवावर जगताना तरुणांना जनाची नाही, निदान मनाची तरी लाज वाटली. तरुणांच्या अंतःकरणात स्वाभिमानाची उर्मी असायला हवी. एरवी दिल्लीच्या राजकारणावर चर्चा करताना पुरुषार्थाच्या गप्पा मारायच्या, कोण कसे चुकले सांगायचे आणि स्वतः सासूरवाडीवर अवलंबून राहायचे. रघु महाराज पत्नीला म्हणाले, पुन्हा हा विषय तू माझ्याजवळ काढू नको. सूर्यवंशी राजाने कधीच केले नाही. रात्रभर रघुने विचार केला. त्यांचा एक उपाय सुचला. दुसऱ्या दिवशी रघुंनी आपल्या सेनापतीला बोलावले आणि सांगितले, युद्ध करून धन मिळवणे हा क्षात्र धर्म आहे. उद्या आपण कुबेरावर स्वारी करू. सध्या मला अन्य उपाय दिसत नाही. रघुचे सेनापती आपल्यावर आक्रमण करण्याची तयारी करत आहे ही बातमी कुबेराला मिळाली. कुबेराने विचार केला की हे आक्रमण आपल्याला परवडणारे नाही. म्हणून त्याने रात्री रघु महाराजांच्या महालावर सोन्याच्या मोहरांचा वर्षाव केला. पहाटे उठून बघतात तर काय हो, सगळीकडे सुवर्णमुद्रा. दरम्यान सकाळी कुबेराचे दूते पोहोचले. ते रघु महाराज म्हणाले, सध्या एवढे धन पाठवले, आणखी काय आवश्यकता असल्यास कळवा. रघु महाराजांनी कौत्साला बोलावून घेतले. सर्व सुवर्ण मुद्रा घेऊन जाणे सांगितले. कौत्साच्या जागी एखादा दुसरा याचक असता त्याने सगळे संपत्ती गोळा केली असती. पण कौत्स म्हणतो, मला गुरुदेवाने फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रांची आज्ञा केली, तेवढ्याच मोजून द्या. त्यापेक्षा एकाही अधिक मुद्रेवर माझा अधिकार नाही.
रघु म्हणतो, ही सगळी संपत्ती तुझ्या निमित्ताने आली, तेव्हा माझाही त्याच्यावर अधिकार नाही. अखेर न्यायाधीशांना बोलवण्यात आले. त्यांनी 14 कोटी सुवर्णमुद्रा कौसाला मोजून दिल्या. राहिलेली संपत्ती नद्या, तलाव, धर्मशाळा, विहिरी यांच्या बांधकामासाठी, सामाजिक संस्थांसाठी वापरण्याचा आदेश दिला. रघुचे चरित्र हे असे परम उज्ज्वल आहे. या रघुच्या पुत्राचे नाव अज महाराज. त्यांचा पराक्रम अद्भुत असून त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती. अज आणि इंदुमती यांच्या भावपूर्ण संबंधाने अतिशय दृश्य वर्णन कालिदास करतात. पवित्र दाम्पत्याच्या पोटी महाराज दशरथाचा जन्म होतो. महाराज दशरथ परमधार्मिक आहे. वशिष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांचे अध्ययन झाले. यौवनात पदार्पण केल्यानंतर त्यांचे 3 महत्वाचे विवाह होतात. कौशल देशाची राजकन्या कौशल्या, मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि केकय देशाची राजकन्या अश्वपतीची मुलगी कैकई या त्यांच्या 3 राण्या होत. दीर्घकाळ लोटला तरी महाराज दशरथांना पुत्र नाही. पुत्र नसल्याची त्यांना खंत होणे स्वाभाविक होते. महाराज दशरथाबद्दल महर्षी वाल्मिकी म्हणतात, इक्ष्वाकु कुणा म अतिरथो यज्वा धर्मपरो अंशी महर्षी कल्पो राजर्षी अश्रु लोकेशु विस्तृता. महाराज दशरथाचे जीवन एखाद्या महर्षीप्रमाणे व्यतीत होत आहे. ते अत्यंत बलवान असून सर्वांना ते प्रिय. त्यांचे राज्य कसे होते याचे वाल्मिकीने केलेले वर्णन बघण्यासारखे. तर या ठिकाणी आपण हा भाग संपवूया. पुढील भागात आपण अयोध्येतील नागरिकांचे वर्णन महर्षी वाल्मिकी लिहितात ते आपण बघूया. बोला जय श्रीराम. श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.